कसं घडलं म्हणजे महाराष्ट्राला खूप जाणून म्हणजे आता आजपर्यंत टू द पॉइंट मध्ये ते कसं सांगणार? नाही तुम्ही टू द पॉईंट सांगा त्यातले मुद्दे टू द पॉईंट तुम्ही आम्हाला सांगा कारण काय ना आदित्यजी काय झालं हे सगळं घडल्यापासून माझ्या ते असं सविस्तर कोणी याविषयी बोललेलं नाही आहे. अचानक एक दिवस एक मुलाखत होते त्यातनं सुरुवात होते आणि जसं आपण म्हणतो एव्हरीथिंग फॉल्स इन प्लेस असं पटापट सगळं होत गेलं. हे इतकं पटापट घडलं की हे खरंच पटापट घडतंय की ठरवून होतंय असा प्रश्न अनेकांना पडला. नाही एक नक्की आहे, राजसाहेबांचा तो इंटरव्ह्यू आपण पाहिला असेल, पॉडकास्ट आपण पाहिला असेल जी. आणि त्यानंतर अर्थात एक ही दोघांमध्ये भावना होती की महाराष्ट्रासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. आपल्या जनतेचे जे विषय आहेत, आपल्या महाराष्ट्राचे जे विषय आहेत आणि महाराष्ट्रावर जो काही अन्याय होत आहे मग तो भाजपकडून असेल, केंद्र सरकारकडून असेल, हा रोखणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि त्या इंटरव्ह्यूनंतर आपण पाहिलं सगळं काही होत गेलं पुढे. त्यानंतर तिसरी भाषा लादण्याचा प्रयत्न झाला. भाषेला विरोध नाही आहे, पण हे जबरदस्ती कोणीतरी आपल्यावर काहीतरी लादतंय त्याला विरोध म्हणून सगळे एकत्र आलो आणि त्यानंतर ते घडत गेलं सगळं काही. कसं घडलं तेच म्हणजे महाराष्ट्राला मी हा प्रश्न का विचारतोय आणि मला याच्याबद्दल का जाणून घ्यायचं आहे म्हणजे मलाच नाही मला अनेकांना जाणून काय घ्यायचं माहिती ना, कसं ह्यापेक्षा का घडलं हे जास्ती महत्वाचं आहे. आणि का घडलं हे आपल्या डोळ्यासमोर आहे. तुम्ही प्रत्येक दिवशी बातम्या बघा, तुम्ही प्रत्येक दिवशी पेपर बघा, कुठे ना कुठेतरी महाराष्ट्रावर काहीतरी दिल्लीवर अन्याय होतोय, कुठे ना कुठेतरी लचके तोडण्याचा प्रयत्न होतोय. मुंबईतल्या जागा म्हणजे आज मुंबई ती मुंबई राहणार की अफगाणिस्तान होणार हा देखील प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहेच. आता इथे जिथे आपण बसलोय कलानगर, ह्याच्या मागे BKC, त्याच्या पलीकडे धारावी फुकटात तर दिलेलंच आहे. म्हणजे मुंबईकरांचा आवाज असेल, महाराष्ट्राचा आवाज असेल, जे भाजप दाबण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्या विरुद्ध कुठेतरी हा बंड तर होणारच होता. त्याला एक मार्ग मिळाला.